शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या ठिकाणी लो प्रेशर हा भूपृष्ठ भागावर येत आहे. का बंगालच्या उपसागरामध्ये जो लो प्रेशर 26 तारखेला तयार झालेला होता तो आता भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमच्या दोन्हीच्या मध्यभागी येत आहे आणि तसाच तो तेलंगणा, छत्तीसगड तसेच विदर्भ या साईडला येत सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात परत 27 आणि 28 तारखेला या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. आणि शेतकरी मित्र, आपला व्हिडिओ जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. कारण शेतकरी मित्र, आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर 26 तारखेला पावसाला सुरुवात होणार आहे आणि 26 तारखेला बऱ्याच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आमच्या बीड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस झाला आहे. बीड तालुक्यामध्ये झाला आहे आणि बऱ्याच तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यातील पाऊस झालेला आहे. परंतु काही तालुक्यामध्ये जे पाऊस झाला नसेल तो 27-28 तारखांना नक्कीच पाऊस होणार, काही काळजी करू नका. तर 27 आणि 28 तारखेला कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे? शेतकरी मित्र, उद्या 27 तारखेला सकाळी 10च्या टायमाला काही जिल्ह्यांमध्ये फक्त बीड जिल्ह्यातच थोडा पावसाचा अंदाज आहे. परंतु हा पाऊस 1 वाजल्यापासून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, 1च्या टायमाला काही जिल्ह्यांमध्ये खूप जोरदार पाऊस पडणार आहे. परंतु शेतकरी मित्र, मागे पुढे थोडाफार 3 ते 2 तास 2-3 तास फरक होऊ शकतो, पण पाऊस 100% येणार म्हणजे येणार. तर शेतकरी मित्र, 27 तारखेला पालघर, नाशिक, मुंबई, पुणे या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस आहे. तर साताऱ्याच्या काही भागामध्ये देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच कराड, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस आहे. आणि पुणे, जेजुरी, बारामती तसेच फलटण, इंदापूर, अकलूज, पल्लवी, दौंड, श्रीगोंदा, राहुरी, श्रीरामपूर, शिरूर, रायगड, सिद्धी, अहिल्यानगर, अकोटा तसेच राहुरी, इकडे असता पाथर्डी आणि तराष्टी, जामखेड तसेच परांडा, कुर्डवाडी, अकलूज, पंढरपूर या भागामध्ये 1च्या टायमाला खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे 27 तारखेला. तसेच संभाजीनगर, कन्नड, पन्हाळा तसेच इकडे चाळीसगाव या भागामध्ये देखील खूप जोरदार पावसाची शक्यता आहे 1च्या टायमाला. आणि ह्या पावसाचे मित्र बीडला देखील काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस बीड जिल्ह्यात जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. बीड, केज, कळंब या भागात जोरदार ते सर्वसाधारण 3च्या टायमाला पाऊस राहणार आहे. तसेच अंबड, परतूर, जालना या भागामध्ये देखील पाऊस आहे. देवगाव, राजा आणि माजलगाव, पाथरी, परभणी, हिंगोली, निंगाखेड तसेच अहमदपूर, बर्दापूर, लातूर या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच वसमत, नांदेड या भागामध्ये देखील जोरदार पाऊस आहे 3च्या टायमाला 27 तारखेला. आणि हा पाऊस शेतकरी मित्र 5च्या टायमाला देखील माजलगाव, पाथरी, शिवलो, जिंतूर, परभणी, हिंगोली या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचा पाऊस कळंब, बार्शी, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर, मोला, कुर्डवाडी या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे. पंढरपूर या भागात, सांगोला या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. जत या भागामध्ये 27 तारखेला खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. आणि 27 तारखेलाच हा पाऊस विदर्भ साईडला देखील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. हिंगोली, उमरखेडा तसेच पुसद या भागामध्ये जोरदार ते तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि इतर जिल्ह्यांमध्ये विदर्भ साईडला अमरावती, अचलपूर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. आणि बाकी जिल्ह्यामध्ये काही वातावरण कोरडे राहणार आहे आणि वातावरण ढगाळ राहणार, परंतु पावसाचा जरा खूप हलकासा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर हा पाऊस मित्र 28 तारखेला खामगाव, अकोला, चिखली, वाशिम, हिंगोली, जिंतूर, परभणी, नांदेड, परळी, माजलगाव, अहमदपूर, लातूर, उदगीर या भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तेच काही भागामध्ये देखील 28 तारखेला 7च्या टायमाला
जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस परत 2च्या टायमाला सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पेठी, लातूर, बीड, केज, माजलगाव, परभणी, हिंगोली, जिंतूर, जालना, लोणार, संभाजीनगर, सिल्लोड, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, जळगाव, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, अहिल्यानगर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच खेड, जेजुरी, बारामती, दौंड या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. नाशिक, इगतपुरी, कल्याण, डोंबिवली, खपोली, गोकर्ण, चिपळूण या भागामध्ये देखील खूप जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि साताऱ्याचा कराडकडील भाग या भागामध्ये सर्वसाधारणते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कराड या भागामध्ये कराडला देखील खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूर सर्वसाधारणते जोरदार पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.